पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन तर विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना संबोधणार. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना अजित पवारांची जाहीर तंबी. मर्यादा पाळण्याचा सल्ला. नाव न घेता संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंवर निशाणा. अजित पवारांनी कुठेही तक्रार करावी. मुस्लिम देशी वक्तव्याविरोधात भाजप हायकमांडकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं आव्हान तर फडणवीसांकडून नितेश राणेंची पाठराखण. काँग्रेसचाच मुख्यमंत्री 100% होईल. बाळासाहेब थोरातांकडून कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त. तर ठाकरे मुख्यमंत्री बनणं ही तेव्हाची गरज होती. संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य. महाविकास आघाडीची आज जागा वाटपाची बैठक. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 15 ते 20 जागांवर तिढाव. तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी कोणता फॉर्म्युला वापरणार याची उत्सुकता. भाजप 160 जागांसाठी आग्रही राहणार तर शिंदेच्या शिवसेनेकडून 126 ते 128 जागांसाठी तयारी. अजित पवारांची 70 जागांसाठी मागणी. लोकसभेतून धडा घेत भाजपची विधानसभेसाठी रणनीती. वेळेत उमेदवारी जाहीर करणार तर तिकीट वाटपापूर्वी अँटी इन्कम्बन्सीची दक्षता घेणार. काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खुश. नरेंद्र मोदींचा घणाघात. काश्मीरमधल्या कलम 370च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस एकत्र. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद. भरत गोगावलेंना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात तांत्रिक अडचण. परिवहन मंत्रीच एसटी महामंडळाचा अध्यक्ष असेल. हा नियम बदलावा लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.